तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा जे मी आता स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहे जे बघू शकता मागे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही समोर स्टेट सेंट्रल लायब्ररी बघू शकता इथे तेजाब आणि इतिहास मूवीचं शूटिंग झालेलं होतं तर ते तुम्हाला एक एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या आरडी फिल्मी दुनिया यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे बघायला भेटेल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त असाल। तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो आज आपण जाणार आहोत स्वप्न नगरीमध्ये म्हणजेच आपली मुंबई। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबईमधले असे काही स्पॉट दाखवणार आहे ज्यामध्ये खूप सारे मूवीचं शूटिंग झालेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तिथून पुढे जाणार आहोत गेट ऑफ इंडिया, त्यानंतर शेजारी ताज हॉटेल आहे। तर त्यानंतर आपण पुढे मरीन ड्राईव्हला जाण्याचा प्रयत्न करूयात जर आपल्याकडे टाइम असेल तर। आणि त्यानंतर आपला शेवटचा स्पॉट जो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन, जो संध्याकाळचा आपल्याला व्ह्यू आपल्याला कॅप्चर करायचा आहे। तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी, तिथून आपण पुढे रवाना होणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला पण प्रेस करा। तर चला तर आता आपण जाऊया स्टेशनला, स्टेशनवरतून जाऊया डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, डायरेक्ट आपण त्या स्पॉटवरती भेटू। मी आता पोहोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा, जे मी आता स्टेशनच्या बाहेर निघालेलो आहे जे बघू शकता मागे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। तर मित्रांनो आता एवढा क्लिअर दिसणार नाही, जे आज मी तुम्हाला संध्याकाळचा जो व्ह्यू आहे तो दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। शेवटचा आपला जो स्पॉट आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन। तर आता आपण जाणार आहोत गेटवे ऑफ इंडिया। तर त्याआधी आपण बरेचसे अजून काही स्पॉट आहे ते स्पॉट आपण कव्हर करणार आहे, जसं की सेंट्रल लायब्ररी, त्यानंतर शेजारीच एक बँक ऑफ बडोदाची बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी पण खूप साऱ्या मूवींचं शूटिंग झालेलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ते सगळं दाखवणार आहे। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप छान होणार आहे।
आपण आता निघालो आहे त्या साईडला. तर बाहेर पडलो की आपल्याला लगेच गेट ऑफ इंडियाला बस लागतात, परंतु आपण बसनी न जाता आपण पायी जाणार आहोत. आता बरेचसे मित्र आपल्याला कमेंट करतील की बसनी जाण्यासाठी पैसे नसतील. तर मित्रांनो असं काही नाही, आज आपल्याला बरेचसे स्पॉट बरेचसे कव्हर करायचे आहे, त्यामुळे आता आपण पायी जाणार आहोत. तर आपण निघूयात आता त्या रस्त्याने. तुम्ही बघू शकता इकडे मागे बसेस वगैरे लागतात डबलच्या, तर बघू शकता तुम्ही. तर आता आपण पायी जाणार आहोत त्या स्पॉटवरती. तर आता आपण भेटूया डायरेक्ट सेंट्रल लायब्ररी, जिथे खूप साऱ्या मूवीचं शूटिंग झालेलं होतं. तर बघू शकता आता मी संध्याकाळचे 4 वाजता इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोहोचलो आहे. बघू शकता खूप सारी गर्दी आहे. थोडासा ऊन पण जरा कमी झालेला दिसतोय, कारण सकाळची यायचं म्हटलं तर खूप सारा ऊन वगैरे असतो. तर बघू शकता तुम्ही. तर हा संध्याकाळचा मार्केट सुरू झालेला आहे. बघू शकता ही सारी दुकानं वगैरे लागलेली आहेत. तर चला तर मित्रांनो आपण भेटूया डायरेक्ट त्या स्पॉट वरती. तर मित्रांनो मी आता पोहोचलो आहे सेंट्रल लायब्ररी, जे आपण बघू शकता. तर मित्रांनो इथे खूप साऱ्या मूवींचं शूटिंग झालेलं आहे, जसं की तेजाब, त्यानंतर इतिहास मूवीचं शूटिंग झालेलं आहे. अजून पण खूप साऱ्या मूवीचं शूटिंग झालेलं आहे. लवकरच तुम्हाला मी प्रत्येक मूवीचं शूटिंग लोकेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो बघू शकता ही सेंट्रल लायब्ररी, आणि त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे बँक ऑफ बडोदा, जिथे पण खूप साऱ्या मूवीचं शूटिंग झालेलं आहे, जसं की दिवार, त्यानंतर इतिहास, तिथे पण शूटिंग झालेलं आहे. तर आपण जाऊयात त्या साईडला. तर आता बघू शकता खूप छान पद्धतीने इथे दिसत आहे. तर आपण आता जात आहोत त्या बिल्डिंगकडे, जिथे खूप साऱ्या मूवींचं शूटिंग झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही समोरची जी बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला, समोर बँक ऑफ बडोदाची बिल्डिंग आहे. तर इथे वार, त्यानंतर इतिहास मूवीचं शूटिंग झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता बघू पण शकता तुम्ही, खूप सारी गर्दी दिसते, ट्रॅफिक दिसते. पुढे तुम्हाला बँक ऑफ बडोदाचं बँक दिसेल तुम्हाला. तर त्या ठिकाणी अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांचं दिवार मूवीचं शूटिंग झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हे सगळं मूवींचं जे शूटिंग आहे ते मी तुम्हाला एक एक मूवीचा शूटिंग लोकेशनचा व्हिडिओ तुम्हाला आपला जो आरडी फिल्मी दुनिया नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवरती तुम्हाला सगळं एक एक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आता आपण हा सध्या ब्लॉग बनवत आहे, आपण स्पॉट बघत आहे. तर बघू शकता. तर असं ह्या ठिकाणी पूर्ण शूट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने बिल्डिंग बघू शकता तुम्ही. हे सगळं इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी बांधलेले बिल्डिंग आहेत, जे तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या ऑफिसेसचं आता हे बिल्डिंग बनलेलं आहे. ही समोर स्टेट सेंट्रल लायब्ररी बघू शकता. इथे तेजाब आणि इतिहास मूवीचं शूटिंग झालेलं होतं. तर ते तुम्हाला एक एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या आरडी फिल्मी दुनिया यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे बघायला भेटेल. तर मित्रांनो त्या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर तिथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. वेगवेगळ्या अँगलने इथे शूट घेतलेले होते मूवीमध्ये. तर मी तुम्हाला ते पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघू शकता ही सेंट्रल लायब्ररी. तर चला मग आता पुढे जाऊयात आपण गेटवे ऑफ इंडियाकडे, आणि बाजूला ताज हॉटेल पण आहे, जे आता आपण डायरेक्ट तिथे भेटूयात. तर मित्रांनो फायनली मी पोहोचलो आहे गेट ऑफ इंडियाला, जे बघू शकता. आता इथे गेट पास करून आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. थोडंसं उन्हामुळे थोडंसं सीन मागे पुढे होत आहे, पण तुम्ही बघू शकता माझ्या मागे गेट ऑफ इंडिया आहे, आणि त्या बाजूलाच आपण आता ताज हॉटेलचा पण सीन कॅप्चर करणार आहोत. तर मित्रांनो गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल या ठिकाणी 100हून अधिक मूवींचं शूटिंग झालेलं आहे. तर मुंबईमध्ये हजारोहून जास्त मूवींचं शूटिंग झालेलं आहे. त्यातील सगळ्यात फेमस गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल. तर मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण एकदा बोलतो स्वप्न नगरीमध्ये एकदा तरी आपण यावं. तर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होत कधी नाही होत. तर मित्रांनो ज्याचा होता तो अक्षरशः खरोखर त्याला असं वाटतं की कुठेतरी आपण एक स्वप्नातल्या दुनियामध्ये आलो आहोत. तर बघू शकता आज पण खूप सारी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल पर्यटकांची. तर बघू शकता तुम्ही गेट ऑफ इंडिया आणि इकडे मागे ताज हॉटेल. तर तुम्हाला मी एक पूर्ण त्याची एक झलक दाखवतो सीन.
तर चला तर आपण गेट ऑफ इंडियाच्या थोडासा क्लोज मध्ये जाऊयात. तर तुम्ही बघू शकता आज बुधवार आहे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 5. तरी पण तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार सूर्यवंशी, त्यानंतर दिवाना, त्यानंतर आखे, अजून धर्मवीर अशा खूप सारे मूव्हींचं शूटिंग झालेलं आहे याच ठिकाणी. तसं मी तुम्हाला सांगितलं की 100हून अधिक या ठिकाणी मूव्हींमध्ये तुम्हाला हा सीन हा जो गेट ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलचा सीन तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक एक जो शूटिंगचं लोकेशन आहे ते तुम्हाला मी एक एक व्हिडिओ तुम्हाला मूवीचा एक एक शूट दाखवणार आहे. तर आता हा पहिले आपला फक्त व्लॉग आहे ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला एक मागचा अजून एक सीन दाखवतो. तर मित्रांनो, मी आता गेट ऑफ इंडिया फिरलेलो आहे. आता इथून आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनला. तर बघू शकता खूप सारी गर्दी आहे. हा गेट ऑफ इंडिया. तर चला तर मित्रांनो, आता आपण भेटूयात डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जिथे आपल्याला शेवटचा सीन शूट करायचा आहे. तर भेटूयात डायरेक्ट त्या स्पॉटवरती. तर मित्रांनो, मी पोहोचलेलो आहे शेवटच्या स्पॉटवरती, तिथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपण ह्या नाईटच्या सीनची वाट बघत होतो. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या ठिकाणी खूप साऱ्या मूव्हींचं शूटिंग झालेलं आहे, जे तुम्ही प्रत्येक बॉलिवूड मूवीमध्ये जो मुंबईचा जर सीन असेल तर तुम्ही हा सीन तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा रात्रीचा जो सीन आहे. आणि इकडे मागेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आज आपल्याला मरीन ड्राईव्हला जाता आलं नाही, पण आपण नक्कीच दुसरी व्हिडिओ आपण मरीन ड्राईव्ह वरती आपण बनवणार आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला पण प्रेस करा. तर भेटूयात नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत आपण इथे थांबूयात.